खरं तर कालचं पण आम्ही तुमचं प्रेझेंटेशन बघितलं. अशा काय 5 गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्हाला असं वाटतं, की जनतेनं तुम्हाला मत दिलं पाहिजे, विरोधकांना नव्हे? बघा कालचं प्रेझेंटेशन हे मी जे सातत्याने सांगत आलोय, की मुद्द्याचं बोला. कारण काय होतं मी साधारणपणे आत्ताची जी भाजप आहे, त्यांची एक शैली पाहिली, त्यांची एक खास स्टाईल आहे, की निवडणुका आल्या, की मग हिंदू-मुस्लिम, जातीचं, समाजाचं, भाषेचं हे सगळं राजकारण करून सगळं काही गढूळ करून टाकतात. बरं आता कालचं तो माघारचं सगळं नाट्य तर आपण पाहिलंच असेल. म्हणजे हे राजकारण आणि लोकशाही राहिली आहे, की तुम्ही आता 1938-39 चे जर्मनी वगैरे अशा देशांमध्ये हुकुमशाहीत राहतात? हा एक प्रश्न आहे. पण जरी हे असलं, तरी मला वाटतं आत्ता आपण पाहत असाल, कदाचित संयुक्त महाराष्ट्र नंतरचा सर्वात मोठा लढा मुंबईसाठी ही निवडणूक राहणार आहे. कारण मुंबई जसं गिळण्याचा प्रयत्न होतोय, मुंबई एका उद्योजकाला देण्याचा प्रयत्न होत आहे. मुंबई जे भाजपाच्या मालकाच्या घशात घालण्याचा प्रयत्न होत आहे. बिल्डर साम्राज्य, कॉन्ट्रॅक्टर साम्राज्य ह्याच्याकडून वाचवणं हे खूप गरजेचं आहे. तर हा विषय आहेच. आणि म्हणून मला वाटतं सगळेच मराठी प्रेमी असतील, मुंबई प्रेमी असतील, महाराष्ट्र प्रेमी असतील, त्याच्यात अनेक लोक जे अमराठी पण आहेत, हे देखील सोबत आहेत आमच्या. पण हे जरी झालं, तर दुसऱ्या बाजूला जे मीच सतत सांगत असतो, की मुद्द्याचं बोला, बरोबर आहे. आणि ह्याच्यात जर आपण पाहिलं, तर 2007, 2002, 2007, 2012, 2017 हे सगळे वचननामे जर घेतले, तर कदाचित आम्ही एकमेव पक्ष असू, जे निवडणुकीनंतर म्हणजे पुढच्या 5 वर्षानंतर देखील सांगतो, की हे आम्ही पूर्ण करून दाखवलेलं आहे. आणि त्या बेसिसवर आम्ही निवडणूक लढतो, की होय आम्ही करून दाखवलं. जसं कोस्टल रोड. कोस्टल रोड साऊथ बाउंड जो आहे, हा आम्ही करून दाखवला ना. एस-टी-पीचं काम हे आमचं काम आहे. बाकीचं आपण पाहत असाल मोकळे मैदान वगैरे असतील, हे आम्ही केलेली कामं आहेत. शाळा असेल, झू असेल, पेंग्विन आणणं असेल, हे आम्ही केलेले आहेत, अभिमानाने सांगतो.